प्राधिकरणातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात। ठीक आहे, 4 तारखेला जाहिरात आलेली आहे, बघून घ्या। 4 तारखेला ही जाहिरात आलेली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क, बघा आता गट अ, ब आणि क या संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ही सगळी जी पदं आहेत ना, ही सरळ सेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून इथं www.mjp महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं 20 तारखेपासून ते 19 डिसेंबर पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत। तुम्ही याला एलिजिबल असाल तर फॉर्म भरा। याच्यानंतर वेब लिंक बंद होऊन जाईल। पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 10 जुलै 2008 नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात। लक्षात ठेवा, इथं परीक्षा जी आहे तुमची जे सेंटर दिलेले आहे तिथं ऑनलाईन पद्धतीनं होईल। ऑनलाईन परीक्षेची तारीख या वेबसाईट वरती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। वेळोवेळी अपडेट आपण इथं देत राहूया। आणि सरळ सेवेने भरायच्या पदाकरता प्राधिकरणाच्या या वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज करायचे आहेत, लक्षात ठेवा। आणि इथं बघा 2025 हा एक टॅब आहे तिथं संकेतस्थळावरती, तिथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत। आणि इथं बघा भरती प्रक्रिया संदर्भातील सगळे कार्यक्रमातील बदल जे काही सूचना असतील ह्या वेळोवेळी प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील। पत्रव्यवहार करू नका असं इथं सांगितलेलं आहे। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर बघा इथं इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जर आपण बघितली तर आपल्यासाठी डेट इम्पॉर्टंट आहे। 20 तारखेपासून फॉर्म चालू होतात, 19 तारखेपर्यंत भरायचे आहेत। चलन तुम्हाला भरायचं आहे ऑनलाईन 19 तारखेपर्यंतच। हॉल तिकीट तुम्हाला 7 दिवस आधी उपलब्ध होईल, लक्षात घ्या। परीक्षेचा दिनांक, वेळ आणि केंद्र या हॉल तिकीट मध्ये तुमच्या दिलेलं असेल। ठीक आहे, ओके, क्लिअर। आता इथं बघा हे जे गट अ, ब, क संवर्ग आहेत ना, याच्यामध्ये अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी ही जी सगळी पदं आहेत ना, या पदांचा सामाजिक आणि समांतर आरक्षण, आता हे सगळ्यांनाच माहितीये समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण, तर इथं पदसंख्या वगैरे तुम्हाला सगळी दिलेली आहे, बघून घ्या। तुमच्या सेक्शन साठी जागा किती आहेत। आता इथं बघा जर अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी जर तुम्ही बघितलं तर पद आहेत 2। किती पद आहेत त्याच्यासाठी? 2 पद आहेत, लक्षात ठेवा। गट अ साठी पदसंख्या अराखीव साठी 1 आहे, अनुसूचित जातीसाठी 1 आहे, बरोबर। सर्वसाधारण 1, अराखीव 1, टोटल 2 पद आहेत। वेतन श्रेणी बघून घ्या, ठीक आहे, 56,000 पासून आहे। पात्रता आणि अर्हता बघा, सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी हे आहे पात्रता, ग्रॅज्युएट डिग्री इन हायर। आता इथे बघा, इथं तुम्हाला कॉमर्स इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन असेल, एखाद्या युनिव्हर्सिटी मधून 10 वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे असेल आणि एज तुमचं 45च्या वरती नको। आता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, तुमची पात्रता त्या पदानुसार तुम्ही बघून घ्या। ठीक आहे, जिथं तुमची पात्रता मॅच होते तिथं तुम्ही अप्लाय करून द्या। त्याच्यानंतर आहे लेखा अधिकारी गट ब, एकूण 3 पद आहेत। इथं अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्ग, त्याच्यानंतर अराखीवसाठी 1 पद आहे। तर आपल्या कॅटेगरीसाठी किती पद आहेत आणि आपलं क्वालिफिकेशन, या 2 गोष्टी तुम्हाला इथं स्वतः चेक करायच्या आहेत, लक्षात घ्या। याच्यासाठी तुम्हाला इथं वेतन श्रेणी पण दिलेली आहे 41,000 पासून। पात्रता बघा, इथं अकाउंट्स ऑफिसर बाय नॉमिनेशन शॉल बी मेड फ्रॉम अमंगस्ट द कॅन्डिडेट्स। बघा आता इथं बघा तुम्हाला हे कॉमर्स मधून पाहिजे, सायन्स मधून पाहिजे, आर्ट्स मधून पाहिजे, अकाउंट ऑफिसर वगैरे, हे जे महत्वाचे क्रायटेरिया आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतः चेक करायचे की आपण त्याच्यासाठी बसतोय का। ओके, इथे तुम्हाला कॉमन इन्फॉर्मेशन मी देते की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत। सहाय्यक लेखा अधिकारी गट ब, एकूण 6 पद आहेत, लक्षात घ्या।
सहाय्यक लेखा अधिकारी गट ब एकूण 6 पद आहेत. इथं पण तुम्हाला कॅन्डिडेट साठी कॉमर्स डिग्री जी आहे ती मस्ट आहे हे दिलेलं आहे. उपलेखापाल एकूण 3 पद आहेत. इथं पण तुम्हाला पात्रतेमध्ये बघून घ्या, कॉमर्सची डिग्री सगळीकडे तुम्हाला दिसून येते. सो याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. कनिष्ठ अभियंता, आता इथं बघा कनिष्ठ अभियंता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कनिष्ठ अभियंता जागा आहेत एकूण 144 पद. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एकूण 144 पद आहेत गट ब. याच्यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी पण बघून घ्या आणि पात्रता बघा. स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्याच्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करत असलेली व्यक्ती इथं पात्र असेल. ठीक आहे, ओके. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एकूण पद आहेत 16. ठीक आहे, याच्यासाठी जर पात्रता तुम्ही बघितलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी किमान 3 वर्ष कालावधीची पदविका असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे लघु श्रेणी लघु लेखक गट ब एकूण पद आहेत 3. पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ठीक आहे, ओके. बघा तर सगळ्यात महत्वाचं तर पात्रताच असते, त्याच्याशिवाय आपण अर्ज करू शकत नाही. टंकलेख टायपिंग पण इथं मस्ट आहे लघु लेखक साठी. ठीक आहे, निम्न लघु लेखक पद 6 आहेत. इथं पण सेम क्रायटेरिया आहे, तुम्हाला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्यानंतर टायपिंग स्पीड तुमचं इथे इंग्रजी मराठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक साठी 46 पद आहेत. ज्यांचं टायपिंग झालंय अप्लाय करून द्या, चांगली पद आहेत आणि वेतन श्रेणी पण चांगली आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. इथं तुम्हाला सेम दिलेलं आहे. सहाय्यक भांडारपाल 13 पद आहेत. इथं तुम्हाला माध्यमिक शालांत उत्तीर्ण पाहिजे आणि सेम इथं तुम्हाला इंग्रजी टायपिंग मराठी टायपिंग. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क एकूण 48 पद आहेत. आता स्थापत्य अभियांत्रिकीसाठी मात्र सेम त्यांच्याशी रिलेटेड पदवी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हे पदसंख्या आरक्षणाच्या ज्या सूचना आहेत ना त्या सगळीकडे कॉमन असतात बघा, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त वेळ तुम्ही घालवू नका. आपल्याला त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे बघा, दिव्यांग आरक्षण वगैरे बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अनाथ आरक्षण, आवश्यक डॉक्युमेंट बघा. ठीक आहे, आवश्यक डॉक्युमेंट काय लागतील, सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबाबतचं प्रमाणपत्र वगैरे जर तुम्ही याच्यामधून भरत असाल, माजी सैनिक वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर महत्वाचं आहे. अर्हता अनुभव धारण करणे अनिवार्य राहील. ओके, क्लिअर. प्रकल्पग्रस्त असेल, महिला आरक्षण असेल तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. प्रोफाईल अद्ययावत करून घ्या, फोटो स्वाक्षरी अपलोड करा, अर्ज सादर करा. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क वगैरे तुम्हाला इथं दिलेलं आहे. सगळं काही तुम्हाला हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं काय आहे बघा, एकच मिनिट थांबा. ओके, याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं आहे परीक्षेचं स्वरूप. बघा सगळ्या पदांसाठी परीक्षा कशी होईल, सगळ्या पदांसाठी परीक्षा ऑनलाईन होणार आहे. दर्जा परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेला आहे स्वरूप. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे लक्षात घ्या. इथं तुम्हाला 1 ते 6 आणि 9 ते 11 या पदांसाठी संगणक आधारित परीक्षेद्वारे प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल. किमान 45% गुण पाहिजे. गुणवत्तेनुसार निवड सूची इथं डिक्लेअर करण्यात येईल. त्याच्यानंतर 7 ते 8 उच्च श्रेणी लघु लेखक, हे मी तुम्हाला पाठीमागे सगळी पदं सांगितलेत. इथं 45% व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ दिनांक वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल, लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सो आपल्याला इथं काय डिफरन्स दिलाय कोणत्या पदासाठी ते माहित असलं पाहिजे. ठीक आहे, ओके. IBPS बरोबर संपर्क साधू नका असं म्हटलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे त्याच्यामुळं. आता इथं बघा परिशिष्ट अ पदनाम आहे, बघून घ्या. पदनाम अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी. एकूण प्रश्न भाग 1 मराठी बघा 10 प्रश्न, इंग्रजी 10 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, तांत्रिक भाग 50 प्रश्न. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथं बघा काठिण्य पातळी 12वी
सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीसाठी पदवी आणि लेखाविषयक दर्जाचे पदवी दर्जाचे प्रश्न. ठीक आहे, 120 मिनिटं इथं तुम्हाला वेळ दिलेला आहे. परीक्षेचा प्रश्न पत्रिकेचं माध्यम मराठी क्वेश्चनसाठी, इंग्रजी क्वेश्चनसाठी, बाकी मल्टिपल लँग्वेज मध्ये म्हणजे बोथ बायलिंग्वल असतील. 120 मिनिटं वेळ असेल. लेखा अधिकारी सेम तुम्हाला इथं इंग्रजी मराठी सब्जेक्ट दिलेले आहेत आणि लेखाविषयक पदवी प्रश्न पण तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक लेखा अधिकारीसाठी पण 10 मराठी 10 इंग्रजी 15 मराठी इंग्रजीमध्ये सामान्य ज्ञानचे प्रश्न. त्याच्यानंतर तुमच्या तांत्रिक ज्ञानाचे 50 प्रश्न. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर सगळीकडे मराठी इंग्रजी हे असणार आहे. फक्त बदलणार आहे काय माहिती का, तुमचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ना 50 मार्काचे ते बदलणार आहेत. अदरवाईज मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी म्हणजे मराठी 10 इंग्रजी 10 बौद्धिक चाचणी 15 आणि तुमचं सामान्य ज्ञान 15 असे हे प्रश्न तुमचे इथं प्रत्येक पोस्ट साठी फिक्स असणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यामुळं हे टॉपिक जे आहेत ना हे टॉपिक तुम्ही लवकरात लवकर स्टार्ट करा. एज लिमिटेशन वगैरे तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर निवड पद्धती वगैरे दिलेली आहे, लक्षात घ्या. तर इथं सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, आता ही जाहिरात तर प्रसिद्ध झालेली आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता हे तुम्ही इथं बघून घ्या. जिथं तुमचं क्वालिफिकेशन बसतंय तिथं तुम्ही अर्ज करून द्या. आणि बाकीची जी प्रोसिजर आहे बाकीच्या प्रोसिजर मध्ये महत्वाचं काय असतं की तुमचं एज लिमिटेशन ते पण फॉर्म भरताना कळून जातं. बाकी सगळ्या परीक्षेची निवड पद्धती सेमच असते. परीक्षेचं स्वरूप समजून घ्यायचं असतं, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे, बाकी काय चेंजेस. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेचा सिलेबस आणि त्या सिलेबस नुसार परीक्षेची तयारी चालू करणं. ठीक आहे, ओके. तर चॅनलवरती नवनवीन अपडेट येत राहतील. चॅनलवरती मोफत लेक्चर्स पण तुम्हाला मिळतील. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.